तर नमस्कार मंडळी, मागच्या 5 दिवसापासून पावसाने हाहाकार माजलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रातच काय तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील भरपूर प्रमाणात आता पाऊस पडत आहे। खास करून कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही विभाग पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे। नद्यांचे रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळत आहे। पुणे मुंबईवरील मिसिंग लिंकवरती दरड कोसळून मिसिंग लिंक आता ये जा करण्यासाठी वाहतूक बंद केलेली आहे आणि पुणे मुंबईच्या दरम्यान जो रेल्वे मार्ग आहे, रेल्वे मार्गावर देखील बऱ्याचशा बोगद्यांमध्ये दरड कोसळून त्या ठिकाणी 20 पेक्षा जास्त रेल्वे गाड्या देखील आज कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत। पश्चिम महाराष्ट्रातील आणि कोकण विभागामधील काही नद्यांनी रौद्र रूप धारण केलेलं आहे। लोणावळ्याच्या परिसरामध्ये अतिवृष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे। ढगफुटी सदृश्य पाऊस लोणावळ्याच्या परिसरात पडत आहे। लोणावळ्यामधला जो प्रसिद्ध भोसी डॅम आहे तो ओव्हरफ्लो झालेला आहे आणि अनेक छोटे मोठे धरणं लोणावळ्याच्या परिसरातले ओव्हरफ्लो होऊन नद्या दुथडी वाहताना आपल्याला पाहायला मिळतात। अशातच खडकवासला धरण जे पुणे जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे, पुण्याला जिथून पिण्याचं पाणी आणि जे वापराचं पाणी वापरलं जातं, खडकवासला धरणात देखील पाण्याचा प्रवाह आज जोराने सुरू झालेला दिसत आहे। लोणावळा आणि मावळ तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे इंद्रायणी नदीने आपली हद्द सोडलेली आहे आणि इंद्रायणी नदीचं रौद्र रूप आपल्या डोळ्यासमोर आत्ता दिसत आहे। इंद्रायणीच्या काठावरील गावांना आणि लोकवस्तींना पोलीस प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। वारकऱ्यांना पोलीस प्रशासनातर्फे एक नम्र आवाहन आहे की आपण पाहताय इंद्रायणी नदीला अगदी जोराचा पूर आलेला आहे आणि नदीची पूर पातळी ही नदी ओसांडून वाहत आहे। सकाळी आपण सिद्धपेठ आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये इंद्रायणी नदीच्या काठाला ज्या धर्मशाळा आहेत त्यातील वारकऱ्यांना आपण सुरक्षितता बाहेर काढलेला आहे। अजूनही काही धर्मशाळांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसलेलं आहे। पोलीस प्रशासनातर्फे सर्व वारकरी आणि धर्मशाळाचे मालक आणि स्थानिक ग्रामस्थ यांना विनंती करण्यात येते की आपण तिथं जे आता भाविक आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढलं पाहिजे किंवा त्या तत्काळ मोकळ्या केल्या पाहिजे। नवीन तिथं कोणालाही जाता येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, कारण पूर हा वाढत आहे। पश्चिम पाट्यामध्ये जोरात पाऊस पडत आहे। तसेच इंद्रायणी नदीवरून आळंदीला येणारे जे मार्ग आहेत ते आता बंद झाले आहेत। इंद्रायणीच्या आळंदी परिसरातील सर्व पुलांवरून पाणी चाललं आहे, आपण रस्ते बंद केले आहेत, त्यामुळे आता इंद्रायणी नदीवरून आळंदी यायला एंट्री नाहीये। तसेच इतर रस्ते सुद्धा आळंदी बंद केले आहेत। त्यामुळं वारकऱ्यांना नम्र विनंती आहे की आता ज्या ठिकाणी ते आहेत त्या ठिकाणी त्यांनी सुरक्षित थांबावं आणि पुढील परिस्थिती विश्वस्त आणि नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन आपल्याला कळवी त्याप्रमाणे पुढील निर्णय घ्यावा।